काही नाही बरं का, आपण का वेगळं दाखवतो. मी जिकडं मोठाला ऊस दाखवतो आणि तिकडे बारका ऊस दाखवतो. ते तुम्हाला मी नंतर दाखवून देईन. ते तिकडं जर आपण पहिला व्हिडिओ टाकलेला आहे आपण माती लावायच्या टायमाला, म्हणजे आजचाच व्हिडिओ चालू आहे आपला माती लावायला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकदम आपली जी कमीत कमी म्हणजे खराब जी कंडिशन आहे आपण ती दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आता इकडं मागं बघू शकता आपली चांगली कंडिशन कशी आहे. चांगली म्हणजे चांगला ऊस कसा तुम्हाला याच्यातून मी एवढाच दाखवून द्यायचा प्रयत्न करू आजच्याला. आपला एवढाच प्रयत्न चालू आहे सध्या आज दाखवायचा, का जे आपण ठिबकवर जी लागवड केलेली होती ऊसाची, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर फुटवे पाहिजे म्हणलं का तुम्हाला एक फुटवा नाही दाखवणार मी. असं काही नाही का आपलं एकच फुटवा दाखवायचा तुम्हाला आणि बाकीचे सारे तसेच आहेत. म्हणजे कमी येतं हे मोठा दाखवायचा. आता हे बघा ऊस तुम्ही आणि याचे फुटवे तुम्ही बघा आणखी बी. आणि हे शेजारचे सरी पहा याच्यातून आपला ट्रॅक्टर चालू आहे सध्या. हे समोर तुम्हाला ट्रॅक्टर दिसत असेल की माती लावा ट्रॅक्टर चालू आहे. इथं पण समोर बघा तुम्ही हे असेच फुटवे आहेत. हां, आणि मला दाखवायचं तुम्हाला तिथून एवढंच, का हे माती लावल्यानंतर बघा याला माती लावलेली आपण. हे बघा हे फुटवा आणि हे जे बेटेड होतं हे, हे बघा ही माती पडलेली. हे बेटेड आहे का आपण तुम्हाला आता एवढं दाखवलं की शेजारचं हे सरीवाला शेजारचं हे पाहिजे शेजारी. तर हे बेटेड आपलं असं होतं. पण आता याच्यात तुम्हाला लक्षात द्यायचं असेल तुम्हाला काय अलीकडून जे फुटवे होते आपले या माती लावल्यामुळे इथं असे जे फुटवे आले होते आपल्या इकडं 2-3 इकडं 2-3 अशी आणि इकडं 2-3 इकडं 2-3 आपले अशी. तर हे आपले आता माती लावल्यामुळे तुटलेले सारे. तर मला याच्यातून या व्हिडिओत एवढं सांगत होतं, की हे बघा तुम्ही आता आपला ऊस इथं किती मोडल्यावर दिसून राहिला किंवा मोडला असेल. आता मला मोडल्यावर दिसून राहिला म्हणजे आता मला ते बरोबर वाटणार शेतकरी असल्यामुळे पाहायला. आता हे बघा इथं आपला गॅप नाही आहे. हे बेटेड आहे आपलं. आपलं जे अंतर आहे ठिबक इथं आहे ड्रिपर आणि दुसरं ड्रिपर इथे मागं पुढं झालेलं आहे आणि इथं आपला कोंब आहे. पण याच्यामध्ये तुमचं एवढंच लक्षात आणून द्यायचं मला, की हे जे आता इथं माती एक मोडून झालेलं आहे पलीकडे तसंच मोडून यायचं आहे आणखी. तर हे जे आपलं बघा हे फुटवे कसे केलेले आहेत. तर हे जे फुटवे केलेले आपल्याला सध्या दिसून राहिलेत. माती लावल्यानंतर हे फुटवे आपल्याला असं दिसत नाहीत. कारण की इकडे बघा तुम्ही, याला माती लागली शेजारच्या सरीला. तर हे फुटवे आपल्याला दिसत नाहीत म्हणावं असे. पण आता मला वाटतं आता मी शेतकरी आहे, तर मला एवढंच वाटतं का आपलं पीक नुकसान झालेलं नाही पाहिजे असं वाटतं आपल्याला. पण आता हे नंतर कव्हर होणार आहे. हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे. हे बघा बेटेड तुम्ही. असं नाही काही का आपण एवढंच एकदा केणार आहे, दोनदा केणार आहे आपल्या सरी असं नाही. इकडे बघा ऊस सारा मका आहे प्लस ह्याच्यात ऊस आहे. आपल्या आता एखाद्या दिवस आता हे दुसरा व्हिडिओ असेल मला कदाचित वाटतं. तर आपले 1-2 व्हिडिओ याच्यातून येते ना बी एखाद्या दिवस किंवा आता नाही तर मग आता हे ठिबक आपण हे बघा ठिबक पण आपण चालू मग तिकडे जे होते पाठीमागं आपलं आलेलं तिकडे आपण ठिबक काढलं नव्हतं पण नंतर काढलं आपण. आता इकडे चालू मध्ये आपण काढून घेऊ राहिलो वरचे.